प्रेज लॉर्ड सर्वांना. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. देवाने आपल्याला सुंदरसा दिवस दाखवला आणि आपली सुंदरशी कृपा केली. आज आपण मत्ते 6:24 मध्ये वचन बघणार आहोत. देववचनामध्ये काय बोलतो आपण ते बघणार आहोत. तर देववचनामध्ये बोलतो की कोणी दोन धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्यावर प्रीती करेल, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. देव आपल्याला याच्यामध्ये सांगतो की आपण दोन धन्याची चाकरी करू शकत नाही. आपण ख्रिस्तामध्ये चाललोय, आपण ख्रिस्तामध्ये वाढतोय, आपण प्रभू धरून चाललोय, तर आपण वाईट गोष्टीमध्ये जाऊ शकत नाही, आपण पापामध्ये जाऊ शकत नाही, आपण पाप धरून चालू शकत नाही. आपण काही गोष्टी असे व्यक्तींबद्दल येतात की काही व्यक्ती दोन्ही याच्यामध्ये असतात. त्या प्रभूमध्ये पण वाढतात आणि पापामध्ये पण चालतात. नाही, आपण हे करू शकत नाही. आपण पवित्रतेमध्ये चाललोय. देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलाय, त्या गोष्टी धरून आपण चाललोय. आपल्याला देवाच्या आज्ञा पाळणे, देव काय सांगतो वचन धरून चालणं. त्यामुळे आपण दोन धन्याची चाकरी करू शकत नाही. एकतर आपण ख्रिस्तामध्ये चालू शकतो, नाहीतर पापामध्ये. देवाने आपल्याला सांगितलंय त्याची आज्ञा पाळायला, तर आपण त्याची आज्ञा पाळत चालणं आपल्यासाठी कितीतरी उत्तम. देव बोलतो वचनामध्ये की दोन धन्याची चाकरी करू शकत नाही. तो एकाचा द्वेष तर दुसऱ्यावर प्रीती करेल. आपण काही लोक व्यभिचारामध्ये जातात, काही लोक वाईट गोष्टींमध्ये जातात. त्यावेळेस काय करतात, एक वेळेस त्यांना अशी वेळ येते की त्यांना काय निवडू समजत नाही. ते बोलतात येस आम्ही ख्रिस्तामध्ये चाललोय, पण ते वाईट गोष्टीमध्ये पण असतात, ते व्यभिचारामध्ये पण असतात. काही वाईट बोलणं असतं, शिव्या देणं वगैरे, असे खूप काही पॉइंट आहेत जे पापामध्ये आपल्याला घेऊन जातात. आपल्याला माहिती देवाचा मार्ग काय, तर आपण तोच धरून चालणं. आपण देवाला धन्यवाद देत राहणं की येस आपण प्रभूमध्ये चाललोय, आत्म्याने चाललोय. आपण वाईट गोष्टीत नाही जाऊ शकत. किंवा कितीतरी पॉइंट आहेत की तर ते कोणते पॉइंट आहे. आपण एक्झाम्पल मध्ये काय घेऊ शकतो. आपण ख्रिस्तामध्ये चाललोय तरी आपल्या मनाचं करतोय. आपण देवाचं वचन वाचतो तरी पण त्याच्याकडे जास्त लक्ष किंवा ते वचन जास्त न घेता आपण बाकीच्या गोष्टींकडे पळतो. आपण देवाला स्वीकारतोय, आपण देवाला म्हणतोय, आपण प्रेयर पण करतो, पण जशी पाहिजे तशी प्रेयर नाही करत. बायबलमध्ये वचन आहे, प्रेयर करा, देवाशी प्रार्थना करा, पण वायफळ बडबड करू नका. काही वेळेस आपण तसं पण करतो. हे आपल्याला करणं नाहीये. आपल्याला देवाला धरलंय तर देवालाच धरून चालणं. हालेलुया. आपण ख्रिस्तामध्ये आहोत तर आपण पैशाच्या मागे पळू शकतो का? नाही पळू शकत. आपण बाकीच्या व्यभिचाराच्या गोष्टीमध्ये, पापामध्ये नाही चालू शकत. वचन धरलंय, आपण बॅप्टिझम घेतलंय, तर आपण वचन धरूनच चालणंय. आपल्याला ख्रिस्ताला पुढे ठेवून चालणंय. आपल्याला ख्रिस्ताला म्हणणं आहे, देवा मला तेवढं प्रिपेअर कर की मी फक्त आणि फक्त तुझी सेवा करू शकेल. माझं लक्ष बाकीच्या गोष्टींकडे जाणार नाही. हे वचन आहे ज्याला मी धरून चालले. मी पण पापात होते, मी पण जगातल्या गोष्टीमध्ये होते, पण आज मी देवाशी बोलले, देवाला प्रेयर मध्ये बसले, मी वचन वाचलं, मला वचन समजलं, त्यावरून मी आज या ठिकाणी आहे. देवाशी आपलं कनेक्शन देवाशी कसं आहे ते आपल्याला मजबूत करणं आहे. देवाशी रोज आणि रोज बोलत राहणं. आपण डिक्लेअर करत राहणं की यस देवा मला तू प्रिपेअर कर. मला दोन धन्याची चाकरी नाही करायची. मला फक्त तुला आणि तुलाच धरून राहायचंय. मला पापामध्ये नाही जायचं, मला व्यभिचारामध्ये नाही जायचं, मला पैशाचाही मोह नकोय, मला फक्त ख्रिस्त पाहिजे. असं आपण डिक्लेअर करत राहणं. आपण पैशाच्या मागे पळवून नाही चालणार प्रियांनो. आपण पैशाला धरून राहणं किंवा आपण ख्रिस्तामध्ये चाललोय आणि आपलं लक्ष आपण काय की मला हे पैसे पाहिजे, मला हे करायचंय, मला नाही. देवावर सोपवून देणं. देवाची इच्छा बघणं. आपल्यासाठी देवाची इच्छा काय आहे, देव आपल्याशी काय बोलतो, देवाने आपल्यासाठी काय प्लॅन केले. जेव्हा आपण प्रियांनो आपण जेव्हा देवाच्या इच्छेने चालतो, देवाचे प्लॅन आपल्याला समजतात, ते प्लॅन अद्भुत राहतात, ते उत्तम राहतात आपल्यासाठी. आपण त्याच्या मार्गावर जेव्हा चालतो ते आपल्याला
छोटे छोटे देव दुष्ट आपल्याला ते वेळेने का थोडे थोडे अडखळ अशी निर्माण करतो. आपल्याला स्थिर राहणं, प्रभू मध्ये स्थिर राहणं, देवाला धरून चालणं. पहा, तुमच्या आयुष्यात नक्की बदल. तुम्ही अद्भुतरित्या देवाचं वचन घेऊन जेव्हा चालता ना, तेव्हा देव तुम्हाला अद्भुतरित्या चालवेल. तुम्ही विश्वास धरा. तुम्ही विश्वास धरला तर नक्कीच तुम्ही अद्भुत कृत्य देवाची बघता. तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही आजच निर्णय घ्या प्रियांनो, की येस, मी फक्त देवाला धरून चालणार. मी पैशाचा मोह धरणार नाही. कारण जेव्हा आपण देवाला धरून चालतो ना, हे पैसा वगैरे जगातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मागे धाव घेतात. आपल्याला तसं बनणं. आपण प्रभू मध्ये इतकं सरळ राहणं की जगातल्या ज्या पैसा आपल्या मागे पळला पाहिजे. आपण पैशाच्या मागे नाही पळायचं. आपल्याला देवाला इतकं धरून राहणं, एवढं कनेक्ट राहणं देवाशी. आपण तेवढं प्रिपेअर होणं. आपल्याला प्रिपेअर होण्यासाठी काय? आपण प्रेयर करणं, आपण वचन वाचणं, वचनामध्ये वाढणं. वचन काय सांगतं आपल्याला, वचन किती बोलतं आपल्याशी. येस प्रियांनो, हे वचन आपल्याशी बोलतं. आपण जेवढं यामध्ये डीप जाऊ तेवढं ते आपल्याशी बोलणार. देवाने आपल्यासाठी वचन दिलंय. आपण त्याला रोज मनन करणं, रोज मनन करणं. देव आपल्याशी बोलतं वचनाद्वारे. अद्भुतरित्या आपली लाईफ, आपला प्रभू बोलतो आपल्याशी, वचन आपल्याशी बोलतं. आपलं वचन आपल्याला अद्भुतरित्या चालवतं. जगी गोष्टीकडे न पळता, जगी गोष्टीकडे न लक्ष देता आपण आत्मिकरित्या वाढणं, देवाशी कनेक्ट राहणं. तेव्हा जेव्हा आपण असं चालू ना प्रियांनो, येस, खरोखर आपण देवाचा गौरव बघू. देव आपल्याला उत्तम प्रकारे चालवेल. जे माझ्या लाईफ मध्ये झालंय ते नक्कीच तुमच्या बाबतीत होईल. येस, विश्वास धरणं. आपण विश्वास धरला तर सर्व काही शक्य आहे. हालेलुया, हालेलुया. तर देवाची चाकरी करणं म्हणजे काय? तर आपल्याला देवाला धरून चालतो तर आपल्याला प्रेमाने वागणं, वाढणं, वचन घेऊन चालणं, प्रेयर करणं. ह्या गोष्टी देवामध्ये जे आपण देवाला धरून चालू शकतो. देवाचीच चाकरी करणं. जेव्हा आपण देवाला स्वीकारू, ख्रिस्तामध्ये चालायला लागू, त्यामध्ये आपल्यामध्ये त्याचे आत्मिक गुण येतील, आत्मिक दान येतील. प्रेम, आनंद, शांती. आपण स्थिर कोणत्याही परिस्थितीवरती मात करणारे बनू. जेव्हा लोक आपल्याकडे बघतील ना, ते आपल्याला ते म्हणतील, अरे तुम्ही ख्रिस्ताचे आहात. आमेन. येस, आपल्याला जेव्हा म्हणतील ते तुम्ही ख्रिस्ताचे आहात. येस, जेव्हा लोक आपल्याकडे बघतील त्यांचा दृष्टिकोन वेगळा पडेल. ते आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतील. आपल्याला तसं बनणं, आपल्याला देवाला बोलणं, देवा तुम्हाला तसं बनव. आपल्याला रोज आणि रोज कंटिन्यू आपल्याला देवाशी बोलणं, देवाला म्हणणं, देवा मला असं बनव, मला विजन दे, माझ्याशी बोल, मला प्रकट कर. असं बोलणं, आपल्याला तसं करणं. आपल्याला रोज आणि रोज गुडघे टेकणं. आपण जेवढे गुडघे टेकू तेवढं आणि आपलं आणि देवाचं कनेक्शन तेवढं वाढेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. येस, असं बनणं. आपल्याला दोन धनीची चाकरी नाही करायची. देवाने आपल्याला वचनामध्ये स्पष्टपणे सांगितले ते की आपण दोन धनीची चाकरी करू शकत नाही. आपल्याला नाही करायचं. वचनामध्ये सांगितलंय, देवाने आज्ञा दिल्या. देवाचं वचन आहे, देवाचं वचन आहे, पवित्र आहे. आपल्याला तसं वागणं, तसं चालणं, आत्म्यात चालणं. प्रत्येक निर्णय घेताना देवाला विचारणं, देवाच्या आत्म्याला विचारणं. देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलाय. आपल्याला त्याला विचारणं, मी काय करू. कोणतीही परिस्थिती येऊ द्या, कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या, देवाला आपल्याला सोडायचं नाही. कारण देव आपल्याला कधीच टाकत नाही. देव आपल्याला कधीही एकटं सोडत नाही. आपण कितीही कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये असू प्रियांनो, आपल्याला देव कधीही सोडत नाही. आपल्याला लक्षात घेणं, आपल्याला लक्षात ठेवणं, येस, माझा प्रभू माझ्या सोबत आहे. किती वाईट परिस्थिती येऊ द्या, आपल्याला वचनाला धरून चालणं. येस, कितीही वाईट म्हणजे वाईटातले वाईट जरी प्रसंग तुमच्या समोर आले, तुमच्या वाईट वेळ आली किंवा तुम्हाला असं समजत नाहीये काय करू, पाप समोर आहे, प्रभू समोर आहे, आपण कशाला निवडणार? आपण प्रभूला निवडणार, आपण देवाला निवडणार. कारण आपण जेव्हा त्याच्यामध्ये चालतो ना, कारण तो आपल्याला समजून घेतो प्रियाने. आपल्याला त्याच्यामध्ये चालणं, आपल्याला पापाकडे बघणं नाही. ठीक आहे, आपल्याकडून काही गोष्टी होऊन गेल्यात किंवा
कोणाकडून होत नाही, प्रत्येकाकडून होतात. चुका प्रत्येकाकडून होतात. आपल्या परमेश्वराला माहिती आहे आपण चुकणार आहे, आपल्याला रोज आणि रोज क्षमा करतो. आपल्याला त्याच्याकडे क्षमा मागणं आहे. प्रभू माझं चुकलं, नम्र होऊन प्रभूकडे जाणे. आपण नम्र होऊन प्रभूकडे जातो ना, येस प्रभू आपल्याला क्षमा करतो, आपल्याला जवळ घेतो. तसं आपल्याला बनणं आहे प्रियांनो. आपण वाईटाकडे नाही जाऊ शकत. जर आता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही 2 धन्याची चाकरी करत असाल, तुम्ही दोन्ही गोष्टीमध्ये असाल, तुम्ही पापामध्ये पण आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये पण चाललाय, नाही प्रियांनो, आजच आपल्याला निर्णय घेणे. येस, आत्ताच आपण ठरवणंय. आपण आत्ताच प्रभूशी बोलणंय, प्रभू मला 2 धन्याची चाकरी करायची नाही, मला फक्त आणि फक्त तुझ्यामध्ये वाढायचंय, फक्त आणि फक्त तुला धरून चालणंय. बघा, देव तुम्हाला मदत करेल, देव तुम्हाला घडवेल, उत्तम प्रकारे घडवेल. माझा विश्वास आहे देव तुम्हाला उत्तम प्रकारे घडवेल. तुम्ही तसं चालणंय, तुम्ही बोलणंय देवाला, देवा मला आता तुम्ही डिक्लेअर करा, येस मी 2 धन्याची चाकरी करणार नाही, मी पापाकडे जाणार नाही, मी व्यभिचारामध्ये जाणार नाही, मी पैशाचा मोह धरणार नाही, मी फक्त आणि फक्त माझ्या प्रभूला धरून राहील, किती काही परिस्थिती असो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला तसं धरून राहणे, येस देवाला बोलणे. आपण नक्कीच देव तुम्हाला उत्तम प्रकारे चालेल, माझा विश्वास आहे. तसं देवाने मला घडवलंय, देव मला चालवतोय, पवित्र आत्मा मला गायडन्स देतोय, अद्भुत रित्या देव मला चालवतोय. यासाठी प्रेयर करूया. थँक्यू जीसस. धन्यवाद आणि धन्यवाद देते प्रभू. तुझ्या नावाला सर्व गौरव महिमा देते पित्या. तू खरोखर महान आहेस, तू उत्तम परमेश्वर आहे पित्या. आज ज्यांनी हे वचन ऐकलंय पित्या, ज्यांनी आज ठरवलंय पित्या तुझ्या मार्गावर चालायचं, 2 धन्याची चाकरी न करता पित्या फक्त तुला धरून राहण्याचं ज्यांनी कोणी ठरवलंय पित्या, तेच पित्या त्यांना तू गायडन्स दे पित्या, त्यांना तू चालव पित्या, तुझ्या मार्गावर त्यांना चालव पित्या, त्यांचा विश्वास तू वाढव पित्या. तेच पित्या मी डिक्लेअर करते, आज ज्यांनी हे वचन स्वीकारलंय पित्या, आज ते उत्तम प्रकारे तुझं गौरव बघत आहे पित्या. तेच पित्या त्यांना उत्तम प्रकारे चालवत आहे पित्या. तेच पित्या तुझ्या नावाला लाखो कोटी धन्यवाद देते. तू प्रत्येकाला चालवणार परमेश्वर पित्या, त्यांना कधी सोडला नाही पित्या. त्यांचा विश्वास आहे पित्या, त्यांचा विश्वास तू वाढव पित्या. तुझ्या नावाला मी धन्यवाद आणि धन्यवाद देते मास्टर. तेच पित्या तू त्यांना चालव, त्यांच्या जे काही अडचणी पित्या ते तू सोडवणार परमेश्वर आहे पित्या. कारण त्यांच्या प्रॉब्लेम पेक्षा पित्या तू मोठा आहे पित्या. आज ते डिक्लेअर करते पित्या, त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेम पेक्षा पित्या तू मोठा आहे पित्या. येस पित्या, आज ते तुला धरून चालणार आहे पित्या. त्यांनी आज वचन घेतलंय आणि ते वचन त्यांच्या आयुष्यामध्ये 100 पट फळे आणि ते तुझ्या धन्यवाद देते पित्या. थँक्यू जीसस पित्या. ही छोटीशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नामात करते पित्या तो. आमेन. प्रेज द लॉर्ड.